नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत कटाक्ष. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणजेच CJI म्हणून शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात शपथ दिली आहे. ते भारताचे पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती KG बालकृष्णन यांनी 2007 साली पहिले दलित CJI म्हणून काम केले होते. गवई यांचा कार्यकाळ हा 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. संपूर्ण देशामध्ये भूषण रामकृष्ण गवई यांची CJI पदी नियुक्ती झाल्यानंतर आनंदाचे वातावरण असताना बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी नवे सरन्यायाधीश गवई यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. या टीके दरम्यान बोलताना त्यांनी गवई यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री असं म्हणाल्या होत्या की त्यांचा मुलगा बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच तिथपर्यंत पोचला आहे. त्यांच्या आईनी भावनिक होऊन हे वक्तव्य केले, पण न्यायाधीश गवई आत्तापर्यंत बाबासाहेबांच्या विचारावर चालत आलेले नाही, हे तितकंच सत्य आहे. असं बोलताना सुजात आंबेडकर पुढे असंही म्हणाले की आपण पाहिलेले हे न्यायाधीशांचे वडील रासू गवई यांनी आंबेडकर चळवळ विकून खाण्याचं काम केले. याच न्यायाधीशांनी अ, ब, क, ड चा वर्गीकरणाचा कायदा, सब क्लासिफिकेशनचा कायदा हा SC आरक्षणात आणून SC आरक्षण पतनाचं काम या न्यायाधीशांनी सुरू केलं आहे. म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध जरी असला तरी फरक पडत नाही. माणूस विचाराने आंबेडकरवादी असला पाहिजे, मगच फरक पडतो. असं बोलताना सुजात आंबेडकर पुढे असंही म्हणाले की आपण विचारांना जागूया, जातीला नाही. कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये, प्रत्येक जातींमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे. बाबासाहेबांचे विचार एका जातीसाठी बंदिस्त होते का? बाबासाहेबांचे विचार एकाच जातीपुरते मर्यादित ठेवले तर बाबासाहेबांचे मिशन फेल होईल. त्यांचं मिशन आणि विजन सक्सेस करून दाखवायचं असेल तर प्रत्येक जाती समूहामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जावं लागेल. ही आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यासही करावा लागेल, असंही यावेळी ते म्हणाले होते. थोडक्यात काय मित्रांनो, की संपूर्ण देशभरात दलित समाजामध्ये भूषण गवई यांच्या नियुक्तीने आनंदाचं वातावरण असताना सुजात आंबेडकर यांनी केलेली टीका ही संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेली आहे. धन्यवाद.